लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजप आणि महायुतीला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली। त्यानंतर आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावं अशी विनंती त्यांनी वरिष्ठांकडे करणार असल्याचं स्वतःच सांगितलं। आता हा नेमका राजीनामा आहे की नाराजीनामा आहे असा सवाल केला जातोय। पाहूया। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। कधी काळी मी पुन्हा येईन असा विश्वास उराशी बाळगून राज्याच्या सत्तेत पुन्हा आलेले भाजपचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या भाजपच्या मानहानीकारक कामगिरीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची तयारी करतायत। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। देवेंद्र फडणवीसांच्या या राजीनामा अस्त्रानंतर एकच खळबळ माजली आणि भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांच्या मनधरणीसाठी धाव घेतली। देवेंद्र फडणवीस यांचं हेच ते वक्तव्य, ज्या वक्तव्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत। फडणवीसांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रामध्ये नेमके कोणकोणते प्रश्न उपस्थित झालेत ते आधी बघूयात। लोकसभेमधली भाजपची खराब कामगिरी, फडणवीसांच्या राजीनामा देऊ करण्यामागचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे का हे विचारलं जातं। याचं कारण हे आहे की 2019ला भाजपला ज्या जागा मिळाल्या होत्या त्या तुलनेमध्ये प्रचंड मोठी घट झाली। 23 वरून भाजपचा आकडा 9 वर आलाय। 14 जागांचा तोटा भाजपला लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये झालाय। 2019ला 23, 2024ला फक्त 9 जागा भाजपला मिळाल्यात। भाजप आणि शिवसेना 2019ची निवडणूक लढली होती तेव्हा दोघांच्या मिळून जागा होत्या 41, ज्यामध्ये भाजपचा आकडा 23 होता आणि काँग्रेस शिवसेनेचा आकडा 18 होता। 2024 मध्ये दोघांची मिळून संख्या आहे 18। त्यामुळे 2019ला 41 जागा मिळवणारी शिवसेना भाजपची युती 2024 मध्ये 18 जागांवर आली आहे। हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा अस्त्र उगारण्याचं। 2019 मध्ये मुंबईमध्ये जी कामगिरी होती त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी मुंबईतली कामगिरी भाजपची खराब झाली आहे। 2019ला 3 तर 2024ला फक्त 1 जागा भाजपला मुंबईमध्ये मिळवता आलेली आहे। 2 जागांचा तोटा एकट्या मुंबईमध्ये। याशिवाय अन्य काही कारणं आहेत। विदर्भ जिथून देवेंद्र फडणवीस येतात तिथल्या 10 पैकी फक्त एका जागेवर यश मिळवता आलेलं आहे भाजपला। नागपूरची जागा फक्त भाजपला मिळवता आलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी काँग्रेस हा राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीचं प्रमुख कारण असू शकतं। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला फक्त 2च जागा मिळणं हे एक आणखीन महत्त्वाचं कारण आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यामागचं। 2019 मध्ये जिंकलेल्या 17 जागा 2024 मध्ये भाजपला गमवाव्या लागल्यात। भाजपच्या 11 उमेदवारांचा पराभव हा काँग्रेसच्या उमेदवारांनी केलाय। ही भाजपसाठी सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे। मतांची टक्केवारी भाजपची घटलेली नाही पण जागा घटल्यात हे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मान्य केलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष बांधणी महत्त्वाची असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। संघटनात्मक पातळीवर काम करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून मी राजीनाम्याचा पवित्रा घेतोय, म्हणून मी हा निर्णय घेतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये 4 मंत्र्यांचा पराभव झालाय भाजपच्या। मंत्री कोणकोणते आहेत? जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे यामध्ये। दिंडोरीच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा समावेश आहे। दिंडोरीमधनं त्या निवडणूक हरलेल्या आहेत। रावसाहेब दानवे तर 6व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते। कपिल पाटील यांच्याकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती। भिवंडीचे आमदार तेही हरलेत। सुभाष भामरे यांच्याकडेही केंद्रातल्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती, तेही हरलेले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामधून।
आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या या पवित्र्यानंतर काही महत्त्वाचे सवाल उपस्थित होतात. पहिला सवाल, देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे शिंदे सरकार महाराष्ट्रातलं धोक्यात आलंय का? भाजप सत्तेमधून आता बाहेर पडणार का? एकटे देवेंद्र फडणवीस येणार की भाजप सत्तेतून बाहेर पडणार? एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापासून भाजप दूर जाण्याचा प्रयत्न करते का? चौथा सवाल, देवेंद्रांना प्रदेशाध्यक्ष केलं जाणार का, जशी त्यांनी मागणी केलेली आहे की पक्ष संघटनेत मला जबाबदारी द्यावी. देवेंद्र फडणवीस यांना नेमकं कोणतं पद हवं आहे, हाही सवाल त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित होतोय. याशिवाय पराभव लोकसभेमधला महायुतीचा हा एकट्या देवेंद्र फडणवीसांचा आहे असं मानता येईल का? देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमधून काही संदेश आला का, हा निर्णय घेण्यापूर्वी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या. लोकसभा निवडणुकांमधला परफॉर्मन्स जर विधानसभेत रिपीट झाला तर महाराष्ट्रात 3 पक्षांना सोबत घेऊन स्थापन केलेलं जम्बो सरकारही धोक्यात येईल. देवेंद्र फडणवीसांनी हाच धोका डोळ्यासमोर ठेवून हा विचार केलाय का, की यामागे वेगळंच कारण आहे? ये दोनों स्टेट ने जो खेला किया है उससे बीजेपी घटकर 400 पार 300 पार से घटकर 232-35 पर शायद आ चुकी है, बहुमत गया. तो अब देवेंद्र जी कहते हैं कि मेरी जिम्मेदारी है, मैं इस्तीफा देता हूँ, मुझे पार्टी की सेवा करने दो. आप करिए पार्टी की सेवा, ये आपका पार्टी का इंटरनल चिंतन मंथन हो सकता है, लेकिन जनता ने आपको पहले ही मुक्त किया है ना. जिस तरह के रिजल्ट महाराष्ट्र में आए हैं, जनता ने आपको सीधा कहा कि आप रिटायर हो जाइए, अब महाराष्ट्र में आपका कुछ काम नहीं बचा है. विधानसभा अभी लीजिए, महाविकास आघाड़ी 185 सीट जीतकर सत्ता में आएगी, तो आपको कोई काम ही बचने वाला नहीं, तो आप क्या करोगे? एक तो आप काशी में जाइए, हिमालय में जाइए, मोदी जी आपके बड़े नेता है, उनके साथ बैठिए, ध्यान करिए, ये आपको करना होगा. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी, पक्षश्रेष्ठींना नाराज असल्याचा संदेश देण्यासाठी, की पक्षांतर्गत विरोधकांना बॅकफूटवर टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली? याच प्रश्नांचे काहूर सध्या राजकीय वर्तुळात माजलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.